रामकृष्ण हरी, जय हरी विठ्ठल. नमस्कार मैत्रिणींनो. मी निकिता आणि निकिता रंगोली आटे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आणि सर्वप्रथम लवकरच येणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आजच्या व्हिडिओमध्ये 2 रांगोळ्या काढून दाखवणार आहे आणि दोघं ज्या रांगोळ्या आहेत त्या मी पहिल्यांदाच ट्राय करत होती, पहिल्यांदाच काढण्याचा प्रयत्न करत होती. म्हणजे आपल्या चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकता, मी अजूनपर्यंत एकही रांगोळी काढलेली नाही आहे. त्या प्रकारच्या आजच्या व्हिडिओमधील रांगोळ्या आहे. आजच्या व्हिडिओमध्ये दोघी रांगोळ्या ह्या ताटात पाण्यात काढलेल्या आहे आणि ताटातील पाण्यात रांगोळ्या कशा काढायच्या तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि त्यासोबत काढून पण दाखवणार आहे. खूप सोपे आहे, आपल्या रोजच्या रांगोळ्यांपेक्षा खूप पटकन होतात आणि मी पहिल्यांदाच काढत होती म्हणून लवकरच आषाढी एकादशी येणार आहे म्हणून वाटलं तर एकादशी निमित्तच आपण स्पेशल काहीतरी रांगोळ्या काढाव्या म्हणून मी काढण्याचा प्रयत्न करत होती. पण खरोखरच रांगोळ्या खूप सुंदर आणि खूप छान आल्या. तर सुरुवातीला ताटात पाणी घ्यायचं, एक ताट असेल, ताटामध्ये पाणी टाकायचं आणि पाणी टाकून त्यावर एकदम हलक्या हाताने कोणत्याही रंगाचा बॅकग्राऊंड तयार करायचा. ज्या ठिकाणी आपण पहिल्या रांगोळीमध्ये पाहू शकतो की मी गुलाबी रंगाचा बॅकग्राऊंड दिलेला आहे आणि कलर ज्यावेळेस पाण्यावर रांगोळी आपण पसरवत असतो किंवा काढत असतो त्यावेळेस सुरुवातीला कुठल्याही रंगाचा एक बेस तयार करावा लागतो. तर मी या ठिकाणी पिंक कलरचा बेस तयार केला होता आणि कारण बेस तयार केला तरच आपण कुठलीही डिझाईन काढू शकतो आणि त्यावर मी हाताने अगदी अलगद हाताने डिझाईन तयार करायची असते. त्यासाठी अशी जोरात ज्यावेळेस फरशीवर रांगोळी काढतो त्यावेळेस आपण सहज कशीही काढू शकतो, पण ज्यावेळेस पाण्यावर रांगोळी काढायची असते त्यावेळेस ती खूप अलगद हाताने काढायची असते आणि खूप अलगद हाताने डिझाईन तयार करायची. आणि तुम्ही पाहू शकता मी कुठल्याही साहित्याचा वापर केला नाही, फक्त कलर भरताना चाळणीचा वापर केला होता. बाकी सर्व डिझाईन मी हातानेच काढली. खूप अलगद हाताने आपल्या 2 चिमटीच्या साह्यानेच अलगद डिझाईन काढायची आणि खरोखरच खूप सुंदर रांगोळी तयार होते. अशा प्रकारे आपली पहिली विठ्ठल माऊलीची रांगोळी तयार झाली. खूप सुंदर होती आणि खूप छान होती. तुम्ही नक्कीच ट्राय करा. आणि दुसऱ्याही व्हिडिओमध्ये अशाच टाईपची आहे, तर ती कशी आहे रांगोळी पाण्यावर कशी काढायची ते तर मी तुम्हाला सांगितलंच आहे. आणि दुसरीही रांगोळी अशाच प्रकारची आहे, फक्त डिझाईन वेगळी घेतलेली आहे. तर ती कशी काढलेली आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आवडल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजच्या नवीन अशा प्रकारच्या रांगोळ्या पण नक्कीच काढून बघा. धन्यवाद. थँक्यू. जय हरी विठ्ठल.